मामा भाचे विवाहितेवर एकाच वेळी चढायचे. पुढे घडले भयंकर बिहारमधील सत्य घटना. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यामध्ये डोकेपाय नसलेला एक मृतदेह सापडला आणि एकच खळबळ माजली. हा तरुण कोण आहे? त्याचे डोकं आणि पाय कुठे आहेत? त्याचे तुकडे तुकडे करून कोणी क्रूर हत्या केली याचा तपास पोलीस करू लागले. पोलीस तळापर्यंत पोहोचले तेव्हा उघड झाली एक फुल दो मालीची कथा. या तरुणीचे दोन आशिक तेही मामा भाचे, अवैध संबंध, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक वाद एकत्रितपणे हे नाते गुन्हेगारीवर पोहोचले आणि यातूनच घडले क्रूर हत्याकांड. त्याचे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मूळचा कहलगाव येथील रहिवासी असणारा अभिषेक अलीकडेच तो नाथनगरमधील मकसन बरारी येथे मामाकडे राहण्यास आलेला होता. तसा त्याचा मामा संतोष हा काशीदाकारी करत असे, शिवणकाम करत असे. पण हे त्याचे दाखवण्याचे काम होते. प्रत्यक्षात तो गुन्हेगारीमध्ये सक्रिय होता. सायबर फसवणूक रॅकेटमध्ये तो सहभागी होता. तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीतही तो होता. हळूहळू मामाचे काळे धंदे अभिषेकला माहिती झाले. मग मामाने हे भाच्याला आपल्या टोळीमध्ये सहभागी करून घेतले. संतोष आणि त्याचे काही सहकारी सायबर फसवणूक नेटवर्कमध्ये सहभागी होते. अभिषेक लिपिक म्हणून टोळीच्या कारवायांवर देखरेख करत होता. नंतर मात्र सायबर फसवणुकीतून मिळालेल्या रकमेच्या वाटणीवरून आणि व्यवसायावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नावरून मामा भाच्यामध्ये सतत वाद होऊ लागले. अभिषेक हळूहळू व्यवसायाच्या पैशांवर आणि संपूर्ण नेटवर्कवर आपले नियंत्रण वाढवत होता, ज्यामुळे संतोष चिडलेला होता. त्याचे दुसरे एक कारण होते. एक सुंदरी, एक तरणीबाण बाई नेहमी संतोषच्या दुकानात येत असे. कपडे शिवण्याच्या कधी कशीदाकरीच्या निमित्ताने ती यायची. ती आली की संतोष पागळायचा. तो तिच्याशी खूपच सलगीने बोलायचा, वागायचा. ती लाडात येऊन त्यांच्याशी सलगी करायची. हे तरुण अभिषेकच्या नजरेने हेरलेले होते. आता त्याने त्या बाईवर आणि संतोषवर पाळत ठेवली. काही दिवसातच त्याचा संशय खरा असल्याचे त्याच्या लक्षात आले. ते येऊन गेल्यानंतर काही वेळातच मामा दुकानातून बाहेर पडला. अभिषेकही त्याचा पाठलाग करत निघाला. थोड्या वेळामध्ये संतोष त्या तरुणीच्या घराजवळ पोहोचला. तशी परिसरामध्ये शांतता होते. अंदाज घेऊन तो तिच्या घरामध्ये शिरला. थोड्या वेळाने त्या घराचा दरवाजा बंद झाला. ती बाई आणि संतोष दरवाजा बंद करून काय करत असतील हे न कळण्या इतका अभिषेक लहान नव्हता. तो दुकानामध्ये परतला. त्यानंतर तासाभराने संतोष दुकानात आला. अभिषेक काय ओळखायचे ते ओळखून गेला. ती तरुणी विवाहित होती, अंगाने भरलेली होती. अभिषेकचेही लग्न झालेले होते. त्याला एक मुलंही होते. पत्नी लहान मुलासह गावीच असे. तर अभिषेक मामाजवळ राहत होता. त्यामुळे त्या तरुणीला पाहून त्याच्या मनामध्ये वासना जागी झाली. ती नेहमी दुकानात येत असल्याने अभिषेक सोबतही तिची ओळख झालेली होती. आता अभिषेकने तिला गाठायचे ठरवले. त्यासाठी त्याला वेळ लागला नाही. संतोष दुकानात नसताना ती आली तेव्हा अभिषेकला तिने विचारले, मामा कुठे आहेत? तो म्हणाला, बाहेर गेले आहेत. काही काम होतं का? हो, थोडं काम होतं. मी करून देऊ का? नको नको, त्यांच्याकडेच काम होतं. मी आहे की, मला सांगा, मी करतो काम. अभिषेक जरा जास्त जोर देत बोलला. तेव्हा ती म्हणाली, नको रे, माझे तुझ्या मामाकडेच काम आहे. त्यांना माहिती आहे सगळं. त्यावर अभिषेक डोळा मारत म्हणाला, मामापेक्षा मी जास्त चांगलं काम करून देईन तुमचं. एकदा नेऊन तर बघा. त्याच्या या बोलण्याने ती चपापली. तसा तो जवळ आला. हळू आवाजात म्हणाला, मला सगळं समजलं आहे. मला तुम्ही खूप आवडता. ती संकोचली. तो धमकी वजा बोलला, विचार करून सांगा. मी कोणाला काही बोलणार नाही. ती खाली मान घालून निघून गेली. पण अभिषेक सारखा तरुण आपल्यावर फिदा झाला हे पाहून तिच्या मनातही आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. नाही म्हटले तरी आता संतोषने 50शी पार केलेली होते. तो पैसा देत होता, गरज भागवत होता. हे खरसले तरी तिशीच्या आतला तरणा बांड अभिषेक सुखात कमी पडणार नव्हता हे तिच्या लक्षात आले. तिच्या मनामध्ये कालवा कालव सुरू झाले. आधीच ती संतोष सोबत प्रेम संबंध ठेवून होते. आता संतोषचा भाचा अभिषेक तिच्यावर प्रेम करू लागलेला होता. त्यालाही तिला नाही म्हणवले नाही. काही दिवसातच तिच्याकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाला.
तो स्त्री सुखापासून वंचितच होता. त्याने मामाच्या पावलावर पाऊल टाकत तिचे घर गाठले. दुपारी सगळीकडे शुकशुकाट असल्याची वेळ साधून तो तिच्या घरात शिरला. तिला काय कळण्याच्या आतच त्याने तिला मिठी मारली. हे काय करतोय, सोड ना, असे म्हणत त्याने मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मिठी जास्तच आवळून धरली. तिचा विरोध खोटा खोटा होता. त्याने जास्तच आवळावे म्हणून ती लटका राग दाखवत आहे हे ओळखून त्याने तिला आवळून घेतले. तिच्या ओठावर ओठ टेकवत त्याने तिचा आवाज बंद केला. तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत त्याने तिच्या शरीराशी चाळा सुरू केला. दुपारच्या वेळी कोणी येणार नाही याची खात्री असल्याने तीही त्याला साथ देऊ लागली. तो अधीर झाला होता. त्याने क्षणभरामध्ये तिचे ब्लाऊज काढले आणि तिने टणक टंच स्तन बाहेर आले. त्या मांसल गोऱ्या पान गोळ्यांचे तो मर्दन करत झोकू लागला. त्याचे ओठ तिच्या ओठावरून, गळ्यावरून, स्तनाग्रावरून फिरत होते. त्याचे हात तिच्या पोटावरून, नाभेवरून फिरत नितंबांना कुसकरू लागले. तिच्या उत्तेजना प्रचंड वाढलेल्या होत्या. शरीर सुख न मिळालेला तरणीबाण अभिषेक चांगलाच तापलेला होता. पाहता पाहता वस्त्रे दूर करून जे पाहिजे ते त्याने खुले केले. भर दुपारी तिने त्याच्यासमोर जवानीचा सारा खजिना खुला केला. तो तर हापापलेलाच होता. तो तिच्यावर अक्षरशः तुटून पडला. केवळ वासना क्षमवण्यासाठी ते एकमेकांना भिडलेले होते. मनसोक्तपणे शरीरसुख घेऊन ते बाजूला झाले. तिने दिलेल्या सुखाने तो हरकून गेलेला होता. तर तिला एक दमदार गडी मिळाल्याने ती खुश होती. संतोष मामाच्या तुलनेमध्ये अभिषेक तिला जास्त सुख देणारा वाटला. त्यामुळे ती आता अभिषेकला जास्त वेळ देऊ लागली होती. अभिषेकच्या त्या तरुणीशी वागणे बोलणे बदललेले होते. ती दुकानात आली तरी अभिषेक सोबत जास्त वेळ बोलते. तसेच अभिषेक मध्ये मध्ये गायब होतो. हे सगळे संतोषच्या मनात शंका निर्माण करणारे ठरलेले होते. त्यामुळे तो आता अस्वस्थ राहू लागला. त्यांच्या मनात अनेक शंकांचे जाळे तयार झालेले होते. तो अभिषेकच्या पाळतेवर राहू लागला. मामा भाचा दोघे एकमेकांच्या पासून लपून एकाच तरुणीशी इश्काचा डाव खेळ खेळत होते. पण हे काही फार दिवस चालणारे नव्हते. अभिषेक सगळी खबरदारी घेऊन तिला भेटत असला तरी संतोष त्याच्या पाळतीवर होताच. आणि एक दिवस अभिषेक तिच्या घरामध्ये शिरला. तिला मिठीत घेऊन चुंबन घेऊ लागला. इतक्यात संतोष तेथे येऊन टपकला. आता मामा भाचे आमने सामने आले. ती त्या दोघांच्या मध्ये होते. ती चांगलीच हादरून गेली. तिने दोघांना गप्प राहण्यास सांगितले. आता सगळे खुले झाले होते. त्यामुळे काही लपवण्याची गरज नव्हती. तिने सांगितले की ती दोघांच्यावरही प्रेम करते. तिला दोघेही आवडतात. त्यामुळे त्यांनी भांडू नये, प्रेमाने राहावे. माझ्या घरामध्ये काही भांडण तंटा करू नये असे सांगून तिने दोघांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. अभिषेक आपल्या प्रेमामध्ये आडवा आल्याचा संतोषला राग आला होता. तर अभिषेकही मामाने आता बायकांचा नाद सोडावा असे म्हणू लागला होता. त्याने मामा संतोषला थेटच सांगितले की तुमच्या या भानगडी आता बंद करा, नाहीतर मी मामीला सगळे काही सांगून टाकेन. त्याच्या या धमकीने संतोष वरमला. कारण त्याची मुले आता मोठी झाली होती. घरामध्ये सारे करलीत चाललेले होते. त्यात हे प्रकरण घरात समजले तर तोंड दाखवायलाही जागा उरणार नव्हते. त्यामुळे त्याला तोंड बंद ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची नसच हातात सापडल्याने अभिषेक खुश झाला. तो मामेला सांगण्याची धमकी देऊन मामा संतोषवर दबाव टाकत होता. त्यामुळे संतोष त्याच्यावर चिडून होता. दरम्यान अभिषेकने दुकानात मालाची ने-आण करणाऱ्या राध्या आणि हर्तिक या दोघांना मोबाईलला घेण्यासाठी पैसे दिलेले होते. पण त्याने ते पैसे परत केलेले नव्हते. एकतर ते दोघे गरीब होते. हमाली करून मिळणाऱ्या कमाईवर त्याचे कसेबसे भागत होते. त्यातच ते गांजा, अफीम अशी नाशबाजीही करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे कसे काही उरत नव्हते. ते काही अभिषेकला. त्यामुळे तो त्या दोघांच्यावर चिडून होता. रागाच्या भरात तो त्या दोघांना शिव्या द्यायचा. 1-2 वेळा त्याने मारहाणही केलेली होते. हे सगळं संतोष समोर चालत होतं. अभिषेकच्या काटा काढण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. तेव्हा त्याला सर्वात आधी हे दोघे दिसले. त्याला खात्री होती की पैशासाठी हे दोघे काही करण्यास तयार होतील. अभिषेकचा काटा काढला तर संतोषला एकट्याला प्रेयसी मिळणार होते. त्याच्या घरातही कोणी सांगणारे उरणार नव्हते. ते दोघे खून करण्यास तयार झाले तर अभिषेकचा होणारा त्रास कमी होणार होता. पैसे देण्याची गरज नव्हती. याशिवाय संतोष त्या दोघांना पैसे देणार होता. त्या पैशामध्ये ते दोघे चैन करू शकणार होते.
हे सगळे जमून आले. संतोष आपला प्लॅन राधे आणि हार्दिक या दोघांना पटवून देण्यात यशस्वी झाला. अभिषेकचा काटा काढण्यासाठी संतोषने त्या दोघांना 2 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. 2 लाख म्हणताच त्या दोघांची नियत फिरली. संतोषने तातडीने त्यांना ॲडव्हान्स म्हणून 10,000 रुपये दिले. त्यातील 5,500 रुपये खर्च करून त्या दोघांनी करवतीचे पाते, धारदार चाकू असे साहित्य खरेदी केले. तर संतोषने त्यांना एक गावठी कट्टा मिळवून दिला होता. प्लॅनप्रमाणे राधे आणि हार्दिक या दोघांनी आयुष यालाही सोबतीला घेतले. अभिषेकला 23 डिसेंबर रोजी गाठले. चहा प्यायला जाऊ असे सांगत त्या तिघांनी त्याला रिक्षामध्ये बसवले. त्याला कसलीही शंका आलेली नव्हती, कारण ते काही दगा करतील असे त्याला माहितीच नव्हते. हार्दिक रिक्षा चालवत होता, तर अभिषेकला मध्ये बसवून राधे आणि आयुष दोघे 2 बाजूला बसलेले होते. काही यानंतर त्या दोघांनी अभिषेकला दाबून धरले आणि राधेने बंदूक रोखली. अचानक आलेल्या या प्रसंगाने अभिषेक घाबरला, पण मारेकऱ्याने त्याला संधी दिली नाही. राधेने त्याच्या पायावर गोळी मारून त्याला जायबंदी केले, तर आयुषने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. चालत्या रिक्षातच त्या तिघांनी त्याचा खून केलेला होता. रात्री उशिरापर्यंत ते नशेत मृतदेह घेऊन भटकत होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ते एक पडक्या घरामध्ये गेले. तिथे त्यांनी त्या मृतदेहाचे करवतीने 3 तुकडे केले. जवळपास 5 ते 6 तास म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत ते मृतदेह कापत होते. तिकडे दिवस उगवला. भाचा अभिषेक अजून घरी आला नव्हता, म्हणून मामा संतोष पोलीस ठाण्यामध्ये गेला. आपला भाचा काल रात्री दुकानातून कुठेतरी गेला आहे, पण अजून परतला नाही अशी मिसिंग त्याने दाखल केली. हा त्याचा प्लॅनचा एक भागच होता. आता पोलीस बेपत्ता अभिषेकचा शोध घेऊ लागले. तिकडे दिवसभर ते तिघे मृतदेहाचे तुकडे घेऊन बसून होते. त्याचे ते तुकडे दिवसभरात 3 वेगवेगळ्या पोत्यात घालून पोती शिवलेली होती. रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी ती 3 पोती रिक्षात घेतली. ते गंगा नदीच्या पुलावर गेले. तिथे त्यांनी एक पोते फेकून दिले. तिथून पुढे दुसरे आणि नंतर तिसरे पोते फेकून ते निवांत परत आले. काम तर फत्ते झालेले होते. आता आपल्या वाटेतील अडसर दूर झाला. या आनंदामध्ये मामा संतोष होता. तो रडण्याचे नाटक करत होता. अभिषेकला शोधत होता. पोलिसांच्याकडे जात होता, पण अभिषेकचा काहीच मागमूस लागत नव्हता. यातून आपण सुटलो असे संतोषला वाटत होते. पण 28 रोजी पोलिसांना नाटी काठावर एक संशयास्पद पोते असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी जाऊन खातरजमा केली. त्यामध्ये मृतदेह आढळून आला. त्याला डोके आणि पाय नव्हते. या निर्गुण हत्याकांडाने पोलीस यंत्रणा सक्रिय झालेली होती. हा मृतदेह कोणाचा, बाकी भाग कुठे आहेत, याची इतकी क्रूर हत्या कोणी आणि का केली असे अनेक प्रश्न होते. काही पुरावा नव्हता, पण त्या भागातील CCTVमध्ये एक धागा सापडला. एका रिक्षातून उतरून 2 तरुण हे पोते टाकत असल्याचे दिसले. ही रिक्षा होती हार्दिकची. तो सापडला आणि मग बाकी सगळं घटनाक्रम उघडकीस येण्यास वेळ लागला नाही. मृतदेह सापडल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी या घटनेचे गूढ उलगडले. या प्रकरणी मामा संतोषसह 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.